हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला. शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 49. तेवी निहाळिता ययाते, गेले पाहणे नसी पाहते. पुढती घरवते वरवते, वंदिली तिये. अर्थात त्याला न्याहाळता न्याहाळता ते पाहणेच पाहण्यात त्याच्यात विलीन होते. या वरदानाला, भाग्याला मी सर्व बाजूने वंदन करतो. ओवी क्रमांक 48 यामध्ये जे सांगितले ते प्रत्यक्ष प्राप्त कसे करावे यासाठी माऊली या ओवीत साधना उपासना सांगत आहेत. ते सांगतात की ज्याला प्राप्त करायचे आहे त्यालाच न्याहाळायला सुरुवात करा. असे करता करता तुम्ही स्वतः ते न्याहाळणे व्हाल. हेच तुमचे परमभाग्य आहे. त्याला सर्व बाजूने वंदन करा, म्हणजेच यावर पूर्ण श्रद्धेने भावभक्तीने एकचित्त व्हा. अशा प्रकारे साधना उपासना करत राहा, करत राहा, करत राहा. यथाकाळी साक्षात्कार, सायुज्य मुक्ती, मुक्ती तुमचीच आहे. मी ऑक्टोबर 2015 मध्ये माऊलींचा अमृतानुभव आयुष्यात प्रथम हातात घेतला आहे. आता त्याचे निरूपण लिहित आहे आणि योगेश्वराच्या कृपेने जानेवारी 2016 पासून श्रीयुत कोटीभास्कर यांचे घरी याचे निरूपण सत्संगामध्ये करणार आहे. तथापि मला सांगायला विशेष आनंद होत आहे की येथे या ओवीत ध्यानसमाधीसाठी जी साधना उपासनेची पद्धत माऊलींनी सांगितली आहे तीच पद्धत मी स्वतः अवलंबितो. मला याचा फार सकारात्मक अनुभव आहे. 1984 साली मला आफ्रिकेला असताना ते दिव्य दर्शन झाले. आजही मी योगसाधना शिबिरांमधून, सत्संगाचे वेळी, निरूपणांमधून हीच साधना उपासना करायला सांगत असतो. यथाशक्ती त्याचे मार्गदर्शन करत असतो. त्याचा परामर्श अगदी थोडक्यात येथे अमृतानुभवाच्या वाचकांसाठी घेत आहे. 1. ओंकारमय योगेश्वरांची तस्वीर आपल्या डोळ्यांच्या उंचीला योग्य होईल अशी समोर ठेवावी, किंवा आपल्या उपास्य देवदेवतेची किंवा आपल्या श्रद्धास्थानाची तस्वीर किंवा मूर्ती ठेवावी. तस्बीर किंवा मूर्ती कोणाचीही ठेवली तरी यामुळे काहीही फरक होत नाही. याचा अर्थ अन्य कोणतीही वस्तू ठेवली तरी चालेल, त्राटक चालेल. ज्यांना शून्यावर ध्यान लावायचं असेल त्यांनी काहीही ठेवले नाही तरी चालेल. येथे धर्म किंवा तत्सम गोष्टी गौण आहेत. ध्यानाला काहीतरी धारणा, ऑब्जेक्ट असणे महत्त्वाचे आहे, कारण अंतिमतः हे सर्व भेदून आपल्याला त्या पलीकडे जायचे आहे. मी येथे ओंकारमय योगेश्वरांची तस्वीर समोर ठेवली आहे असे गृहीत धरून कृती सांगत आहे. 2. आपल्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे तस्वीरीसमोर आसनस्थ व्हावे. काये वाचे मने एकचित्त होऊन ताठ, प्रशांत, मौन, स्थिर, स्थित बसावे. येथे ज्यांना योगसाधना करायची आहे त्यांनी योगसाधना करावी. याचा निश्चितच फार सकारात्मक उपयोग होतो. तथापि साधना करायलाच पाहिजे असे नाही. यामुळे साध्य सिद्ध व्हायला थोडा उशीर होईल इतकेच. योगसाधना अशी करावी: ऊर्जाक्रिया करावी, प्राणायाम करावा, ओंकार साधना करावी, महामंत्राचा जप करायला सुरुवात करावी. 3. जे जप करत असतील त्यांनी जप करताना तस्वीरीसमोर डोळे उघडे ठेवून एकटक पाहायला सुरुवात करावी. जे जप करत नसतील त्यांनी डोळे उघडे ठेवून तस्वीरीवर एकटक पाहायला सुरुवात करावी. असे पाहत असावे.
असे पाहत असावे, असे पाहत असावे. 4. हळूहळू डोळे आपोआप मिटू लागतील, ते तसे मिटू द्यावेत. जप करत असल्यास तो थांबवावा. आता आपल्याला मिटल्या डोळ्यांसमोर एक पांढरा किंवा काळा किंवा कसल्याही रंगाचा ठळक, किंचित गडद, प्रॉमिनंट ठिपका दिसू लागेल. हा ठिपका दिसत नसल्यास तो शोधावा, तो नक्की असतो. जर ठिपका सापडला नाही तर या दिवसापुरती साधना थांबवावी. दुसऱ्या दिवशी पुन्हा साधना करावी. एक दिवस हा ठिपका नक्की सापडेल. 5. या ठिपक्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करावे. हा ठिपका हळूहळू मोठा मोठा होऊ लागेल. तो कदाचित प्रवास करू लागेल. त्याचा मागोवा घ्यावा, त्याला सोडू नये. साधना सुरू ठेवावी. यथाकाळी यामधून आता दिव्य रंगसंगती दिसू लागेल. पुढे पुढे अंतराळाचे दर्शन होईल. त्याचा आनंद घ्यावा. साधना सुरू ठेवावी. येथे यथाकाळी काही जणांना दिव्य दर्शने होऊ लागतील, त्याचाही आनंद घ्यावा. 6. साधना सुरू ठेवावी. काही कालावधी झाल्यावर ही दर्शने होणे थांबेल. यथाकाळी पांढऱ्या रंगात दिव्य दर्शन होऊ लागेल. यापुढे ज्याचा त्याने अनुभव घ्यावा, अनुभूती प्राप्त करावी, ते येथे लिहिणे शक्य नाही. ही माहिती माझ्या स्वानुभूतीवर आधारित आहे. प्रत्येकाला हे असे होईलच असे मी आश्वासन देऊ शकत नाही, याची कृपया नोंद घ्यावी. हरिओम.